नमस्कार मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनल इन्स्पायर अँड मेक्स, मी योगेश कापडे. आज आपण भेट देणार आहोत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात वसलेले एक अत्यंत प्राचीन, गूढ आणि जागरूक देवस्थानाला. ते आहे श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर दर्शन. तुम्ही कुठूनही आले तर तुम्हाला चिमठाणेपर्यंत बस सेवा उपलब्ध आहे. चिमठाण्यापासून तुम्ही तुमचं स्वतःचं वाहन किंवा प्रायव्हेट टॅक्सीने आमराळे जाणारे प्रायव्हेट टॅक्सीत बसून तुम्ही गांगेश्वर फाट्याला उतरून ह्या रस्त्याने मंदिरापर्यंत पायी चालत येऊ शकतात. आता आपण पोचलो आहोत मेन द्वार, मंदिराच्या मेन द्वाराला. तुम्ही गाडी इथे पण पार्क करू शकता किंवा मंदिरात सुद्धा घेऊन जाऊ शकता. हे आहे मंदिराचे मुख्य द्वार, मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. तुम्ही या साईडला बघताय की गाडी पार्किंग करण्यासाठी व आपले जे काही महत्त्वाचे कार्यक्रम किंवा लग्न समारंभ असतात ह्या साईडला असतात. खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे. मंदिरात प्रवेश करताना समोर झाड, निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं मंदिर में लगे हैं. केदारनाथ का जो मंदिर है ना, जैसे केदारनाथ का मंदिर है ना, ऐसे उसने यहाँ बनाया है. पिण्याची पाण्याची सुविधा, समोर गाडी पार्क करण्यासाठी आणि अघोरी महाराजांचे त्रिशूल मंदिराच्या समोरच तुम्हाला बघायला भेटेल. इथून तुम्ही मेन मंदिराकडे प्रवेश करू शकता. श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव जे चिमठाणे गावाजवळ हारावे परिसरात मायंबा डोंगराच्या कुशीत शांतपणे वसलेले आहे. हे केवळ एक मंदिर नाही, तर हे ठिकाण म्हणजे श्रद्धा, इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा एक अद्भुत संगम आहे. मंदिराच्या स्थान आणि परिसर. श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळ आरावे गावाच्या परिसरात आहे. बघू शकता तुम्ही, आपण मुख्य मंदिराचे मुख्य शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. त्याच्यानंतर हे जे समोरचा एरिया बघतायत, इथे जे भाविक येतात ते पूजा पाठ करतात, विधी करतात आणि
मुख्य शिवलिंगाच्या समोरच एक उपशिवलिंग आहे, तर तुम्ही पाहू शकता. ओढे आणि हिरवळीने वेढलेला आहे. जसे जसे आपण मंदिराच्या जवळ पोचतो तसे मन आपोआप शांत होत जाते. मायंबा डोंगराच्या कुशीत वसलेले हे देवस्थान निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे येथे येणारे प्रत्येक भाविकाला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. जसं की पौराणिक इतिहास, पांडवांचा संबंध या मंदिरामागे आहे. एक अत्यंत प्राचीन आणि पौराणिक इतिहास आहे. असं म्हटलं जाते की पुराण कथेनुसार पांडव त्यांच्या वनवासाच्या काळात या परिसरात काही काळ वास्तव्याला होते. त्यावेळी त्यांनी येथे भगवान शंकराची आराधना केली आणि 5 शिवलिंगाची स्थापना केली असे मानले जाते. ही 5 शिवलिंगे आज मंदिरात विराजमान आहेत आणि तीच या देवस्थानाची सर्वात मोठी ओळख आहे. 5 शिवलिंगांचे वैशिष्ट्य श्री क्षेत्र गांगेश्वर मंदिरातील पांडवांचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळेच या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भाविक येथे येऊन या 5 शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि मनोभावे पूजा करतात. जागरूक देवस्थानाचे महत्त्व. श्री क्षेत्र गांगेश्वर हे एक जागरूक देवस्थान म्हणून ओळखले जाते. अनेक भाविक सांगतात की येथे मनोभावे मागितलेली इच्छा पूर्ण होते. आजूबाजूच्या गावांमधूनच नव्हे तर दूरदूरच्या भागातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथे येणारे प्रत्येकाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांती अनुभवायला मिळते. गंगेचे पाणी, श्रद्धेची परंपरा. या मंदिराची एक अत्यंत महत्त्वाची आणि श्रद्धेची परंपरा म्हणजे गंगेचे पाणी अर्पण करणे. दिवाळी पांडवांच्या आधीपासून भाविक आणि गंगेचे पाणी डोक्यावर किंवा कावडीत घेऊन इथे येतात. हे पाणी भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण केले जाते. ही परंपरा श्रद्धा, संयम आणि भक्तीचे अद्भुत उदाहरण आहे. शिवरात्रीच्या महोत्सवाला इथे एक मोठी यात्रा आयोजित करण्यात येते. हा संपूर्ण परिसर महत्त्वाचे केंद्र बनला आहे. एका दिवसात भाविक दोन्ही ठिकाणांचे दर्शन घेऊ शकतात. भक्तांचा अनुभव. अनेक भाविक सांगतात की येथे आल्यावर मनावरील ताणतणाव आपोआप दूर होतो. डोळे बंद करून ओम नमः शिवाय म्हणताच मन स्थिर होते आणि अंतःकरणात एक वेगळीच शांतता पसरते. मित्रांनो, श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव हे केवळ एक मंदिर नसून हे श्रद्धा, परंपरा आणि इतिहास आणि अध्यात्माचे केंद्र आहे. तुम्ही मंदिराच्या खालून बाजूस परिसरात जे निसर्ग किंवा अभयारण्य आपल्याला दिसतंय, तर इथे असे वेगवेगळे फळांचे झाडं सुद्धा लावण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकता. इथून ह्या साईडने पुढे गेल्यावर आपण आता गायमुख दर्शनसाठी या साईडने जाऊ शकतो. हा आहे मंदिराचा मागील परिसर. इथून म्हणजेच बुराई नदी मंदिराच्या लगतच वाहत असते. निसर्ग एवढा छान आहे. इथे वेगवेगळे फुलांचे झाडं, चिंचांचे झाडं, तसंच पाहू शकता तुम्ही इथे आपले जे
आवळांचे झाडं, वेगवेगळे प्रकारचे फूल्स, वेगवेगळे प्रकारचे झाडं इथे लावण्यात आलेले आहेत. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायमुख दर्शन करणे तुम्ही विसरू नका. गायमुखाकडे जाण्याचा इथून मार्ग आहे. इथेच तुम्हाला एक कॅनल पण लागतो. तो आता सध्या पाण्याने भरलेला आहे, पण या कॅनलच्या खालूनच एक कच्चा रस्ता आहे. सावकाश या रस्त्याने गायमुखचे दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत. रस्ता एवढा सध्या तरी चांगला नाहीये. रस्ता कच्चा आहे, पण इथून 1 किंवा 2च माणूस पास होईल अशा एवढ्या घनदाट जंगल आहे आणि पायी वाट आहे. सहाशे ते 700 मीटर अंतर चालून फायनली आपण गायमुख दर्शन घेण्यास पोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण घनदाट जंगल आहे आणि या घनदाट जंगलामध्ये एक प्राचीन काळापासून हे गायमुख वाहत असते. एवढं सुंदर असं वातावरण आहे. गायमुखचे वाहते पाणी तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला आठवण करून देतो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच धार्मिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवायची राहिली, मंदिराच्या मागच्या बाजूस जी आपली बुराई नदी आहे ती सध्या तरी 12 महिने वाहत असते, पण तो तिथला जो नदीचा मुख्य तो इथे जे खडकासारखं बनलेलं आहे ते सगळं पाण्याने वाहून हे सगळे दगड कापल्यासारखे वाटत आहेत. इथे नदीत उतरल्यावर वाहून असा निसर्ग बघायला मिळतो. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. मागील बाजूस परिसर आहे सगळा पाहू शकता. खूप छान देखावा आहे. हा ते पाणी नदीचा परिसर तुम्ही पाहू शकता.